जे घरच्यांना असं होतं की माझ्या वडील एवढे टेन्शन घ्यायचे माझ्याबद्दल की हा करतोय का, म्हणजे 2 वर्ष मी 12वीची परीक्षाच नाही दिली, फक्त क्रिकेट खेळत राहिलो. क्रिकेट खेळायचं माझं स्वप्न होतं. पण तिथून मी MPSCच्या क्षेत्रामध्ये घुसलेलो. माझा निकाल लागण्याच्या 1 दिवस अगोदर सुद्धा आई म्हणत होती की त्याला आम्ही किराणाचं दुकान टाकून देणार आहोत. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा माझा निकाल लागला तेव्हा सगळे सरप्राईज झाले. जर समजा मी करू शकतो तर कोणी करू शकतो. इफ आय कॅन देन एनीवन कॅन. इफ यू वॉन्ट टू सक्सेस यू मस्ट बी नॅरो माइंडेड. म्हणजे नमस्कार मित्रांनो, मी अरविंद गंगाधर शिर्षे, नांदेड जिल्ह्यामध्ये 500 लोकसंख्या असलेल्या सुगाव या गावचा एक क्रिकेटर ते प्रियस आहे. हा प्रवास खूप रंजक आहे तुम्हाला ऐकण्यासाठी. तर माझी सुरुवात जेव्हा मी 10वीचं शिक्षण झालं माझं. 10वीचं शिक्षण झाल्यानंतर 12वीला एक शहरामध्ये मला ठेवल्यानंतर तिथे मी जिथं राहायचो तर तिथं बाजूला एक क्रिकेटचं ग्राउंड होतं. तर त्या ग्राउंडवर मी असंच मजा मस्तीमध्ये खेळायला जायचो. पण खेळता खेळता मला असं तिथं मी खेळण्यामध्ये एवढा पारंगत झालो की मला असं वाटत होतं की मी काहीतरी क्रिकेटमध्ये करिअर करावं किंवा काहीतरी पुढे चालावं. त्यासाठी मी काय केलेलं की मी क्रिकेटच खेळायचो आणि अभ्यासाकडे माझं दुर्लक्ष झालं. अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्यानंतर मी 12वीची परीक्षा दिली नाही. त्याच्यानंतर मग मी ड्रॉप घेऊन पुन्हा 12वीची परीक्षेसाठी मी तयारी चालू केली. पण क्रिकेटमध्ये एवढा वेळा होतो मी की अभ्यासापेक्षा क्रिकेट डोक्यातच असायचं माझ्या. आणि पुन्हा मी परीक्षा नाही दिली 12वीची. म्हणजे 2 वर्ष मी 12वीची परीक्षाच नाही दिली, फक्त क्रिकेट खेळत राहिलो. त्याच्यानंतर 3ऱ्या वर्षी 12वीची परीक्षा दिली, मला चांगले मार्क पडले. 2 वर्ष जेव्हा मी 12वीची परीक्षा दिली नाही तेव्हा घरच्यांना असं वाटायचं की हा करतोय काय, हा कोणाचं ऐकणार नाही किंवा काही नाही, हा याच्या मनाला पटेल तेच करतो. त्याच्यानंतर मी परीक्षा दिली. परीक्षा दिल्यानंतर मला चांगले मार्क आले आणि माझ्या घरी माझे वडील टीचर होते आणि भाऊ पण टीचर होता माझा. तर त्याचमुळं मला घरच्यांनी काय झालं की 12वीला मार्क पडल्यानंतर मला त्यांनी DEDला ॲडमिशन घेतलं. मी कोल्हापूरच्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं DEDला. आणि तिथं गेल्यानंतर मी त्या सरांना विचारलं की इथं कुठला स्पोर्ट्स चालतो का, म्हणजे कुठला स्पोर्ट्सला इथे आहे. तर त्यांनी म्हटलं की इथं क्रिकेट चालत नाही, इथं कबड्डी चालते. तर मी ॲडमिशन घेतलेलं आणि पुढच्या अर्ध्या तासामध्ये ॲडमिशन कॅन्सल करून टाकलेलं. ॲडमिशन कॅन्सल करून मी मुंबईला गेलेलो. मुंबईला जाऊन तिथं मी क्लबची वगैरे चौकशी केली आणि पण तिथं माझी राहण्याची वगैरे काही व्यवस्था होत नव्हती. त्यामुळे मी घरी गेलेलो. घरी गेल्यानंतर घरचे सगळे टेन्शनमध्ये की हा एकतर परीक्षा देत नाही, परीक्षा दिल्यानंतर पास होतो, पास झाल्यानंतर कुठे ॲडमिशन घेत नाही, मग हा करणार काय. घरचे फुल टेन्शनमध्ये. त्याच्यानंतर मग माझं काम काय होतं की आता क्रिकेट खेळणे, बस क्रिकेट खेळणे. मग माझं असं होतं की जसे लोक कामावर जातात दररोज की त्यांची दिनचर्या असते, तसं माझं काम होतं की सकाळी उठायचं, उठून क्रिकेट खेळायला जायचं. या गावून दुसऱ्या गावून तिसऱ्या गावून. जसा सिकंदर राजा होता की जो की असा राज्य आपलं नाव निर्माण करत होता, तसं माझ्या डोक्यात असं झालं की आपली एक आयडेंटिटी निर्माण करावी, स्पोर्ट्समधून आपली एक ओळख निर्माण करावी. त्या पद्धतीने चालू झालं माझं. तिथंच त्याच टाईमला मी नांदेड डिस्ट्रिक्टचं जे टीम असते त्या टीमचं सिलेक्शनसाठी ट्रायल दिलेलं, तिथं माझी निवड झालेली. पण त्याच्यानंतर मी ठरवलं की बाबा मला क्रिकेट जर खेळायचं असेल तर मला कुठेतरी मोठ्या शहरात जावं लागेल जिथं चांगल्या फॅसिलिटी असतील. मग पुण्यामध्ये आलो मी. पुण्यात आल्यानंतर मी पुण्यामध्ये ॲडमिशन घेतलेलं आणि तिथून माझा क्लब क्रिकेटचा प्रवास चालू झाला. मग कॉलेज करत करत ह्या गोष्टी माझ्या सायमल्टेनियसली चालू होत्या. पण कॉलेज आणि क्रिकेट याचा संयोग मला थोडा घडून आला नाही, म्हणजे यांचा कॉम्बिनेशन मला नाही जमलं जेवढं पाहिजे तेवढं. कॉलेज झाल्यानंतर जेव्हा मी पूर्णपणे वेळ देऊन क्रिकेटवर फोकस केलेलं, त्याच वेळेस मला क्रिकेटसाठी मी टेनिस बॉलवर पण क्रिकेट खेळायचो. पुण्यामध्ये जी प्रतीक नावाची टीम आहे जी खूप फेमस आहे महाराष्ट्रामध्ये, ज्याच्यामधले कृष्णा सातपुते सारखे जे क्रिकेट प्लेयर आहेत जे की ISPL सारख्या टीमचे कर्णधार आहेत, त्यांच्यासोबत मी त्या टीममध्ये त्यांच्यासोबत खेळायचो. लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट हे दोन्हीचं माझं चालू होतं त्यावेळेस. मग त्याच्यानंतर पण काय व्हायचं की माझं नेमकं सिलेक्शनच्या मॅचेसच्या टाईमला मला इंजुरी झाली, माझं बोट फ्रॅक्चर झालेलं आणि मला सिलेक्शनच्या मॅचेस देता आलं नाही, मला सिलेक्शन त्या मॅचेस खेळता नाही आल्या. त्याच्यानंतर पुन्हा चालू केलं. पुन्हा चालू केल्यानंतर असं झालं की पुन्हा आणखी मला इंजुरी झाली. म्हणजे माझं असं झालं की मी क्रिकेट खेळायचो, प्रॅक्टिस करायचो, इंजर्ड व्हायचो, मग माझं क्रिकेट थांबायचं. मग असं झालं माझं की हेच जर झालं तर कसं. मग मला एक थोडंसं वाटायचं की काहीतरी एक बॅकअप असावा. मग जेव्हा मी पुण्यामध्ये क्रिकेट खेळायचो तर त्यावेळेस पुणे पोलीसची टीम होती, ज्यामध्ये जे पोलीसचे आहेत, पोलीसमध्ये जे काम करतात त्यांची क्रिकेटची टीम होती आणि त्यांचं काम होतं की मॅचेस खेळणे आणि प्रॅक्टिस करणे. मग मला वाटलं यार हे खूप चांगला पर्याय आहे हा, की मग आपण पण ट्राय करावं पोलीस भरती. आणि
जर समजा पोलीस भरती जर सक्सेस जर झालो तर मला क्रिकेट पण खेळता येईल, फायनान्शियली स्टेबिलिटी पण राहील मला. मग त्याच्यानंतर मी चालू केली तयारी चालू केल्यानंतर सुरुवातीला माझं असं व्हायचं की जसं क्रिकेटमध्ये नो बॉल असतो तसं माझा लॉंग जम्पचा प्रॉब्लेम असायचा. लॉंग जम्पमध्ये मी फेल व्हायचो आणि मी त्या पोलीस भरतीसाठी नाही होऊ शकलो पात्र. मग त्याच्यानंतर त्याच याच्यावर मी काय केलं होतं की PSIची एक्झाम दिली होती आणि एक्झाम दिल्यानंतर मला मार्क ठीकठाक मार्क पडली त्या पोलीस भरतीच्या याच्यावर. मी म्हटलं चला ठीक आहे, पोलीस जरी नसेल तर PSI होऊ आपण आणि क्रिकेटच खेळायचं ना आपल्याला, तर आपण पुढे चालून पण क्रिकेट खेळू. आणि तिथून मी प्रवास चालू केला. आणि त्याच दरम्यान 2020मध्ये लॉकडाऊन पडलेलं. लॉकडाऊन पडल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी होते. मी पण माझं जे मूळ गाव आहे त्या गावी गेलेलो. आणि काय झालेलं नेमकं त्या टाईमला की जे लॉकडाऊनमुळं जे सगळे जिम बंद, क्रिकेटचे मॅचेस सगळ्या बंद, आणि त्यामुळं काय झालं की माझं असं झालं की मी एका ठिकाणी माझी जी एनर्जी होती ती सगळी एनर्जी माझी अभ्यासात लागली. जी माझी इकडे तिकडे एनर्जी जायची होती, माझं जे फोकस होतं ते फोकस पूर्णपणे अभ्यासावर आलं. मी परीक्षा दिली. परीक्षा दिल्यानंतर 2021ची परीक्षा होती. त्या 2021च्या परीक्षेमध्ये मी 0.75ने फेल झालो. फेल झाल्यानंतर मी थोडंसं ॲनालिसिस केलं की माझं आणखी थोडीशी मला एनर्जी लावावं लागेल, आणखी थोडं फोकस करावं लागेल. मी माझ्या चुकावर काम केलेलं. आणि त्याच दरम्यान मग मी काय केलं की मी सगळ्या गोष्टीपासून दूर झालेलो. मी मोबाईलपासून दूर झालेलो, सोशल मीडियापासून दूर झालेलो. इवन मी ज्या शहरामध्ये राहायला होतो, ज्या घरी जिथं होतो राहायला मी, तिथं मी आहे हे कोणाला माहीतसुद्धा नव्हतं. कारण मी समजा तिथं जर माहीत आहे असं म्हटलं तर मला क्रिकेट खेळण्यासाठी बाकीचे मित्र जे आहेत ते बोलवायचे. मग काय व्हायचं की माझं ते अभ्यासाचं नियोजन हालायचं. म्हणून मी कोणाला सांगितलं पण नव्हतं. मी फक्त घरी अभ्यास आणि अभ्यास आणि अभ्यास. 2022मध्ये पुन्हा एक्झाम दिली मी. त्याच्यानंतर पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा ह्या पात्र झालो. आणि फिजिकल आणि इंटरव्ह्यू ह्या सर्व प्रोसेसमधून माझी 2022मध्ये 1 ऑगस्ट 2024 मध्ये PSI पदी निवड झाली. आणि जो प्रवास होता माझा, म्हणजे जे घरच्यांना कसं होतं की हा करणार काय, जे घरच्यांना असं होतं की माझ्या वडील एवढे टेन्शन घ्यायचे माझ्याबद्दल की हा करतोय का, हा क्रिकेट म्हणतोय, क्रिकेटमध्ये पण नाही, काय होणार यांचं. त्या दिवशी मला वाटते की माझ्या कुटुंबातील जो आनंदाचा क्षण होता तो त्या दिवसचा त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, आईचा, वडिलांच्या चेहऱ्यावरचा, भावाच्या, मित्रांच्या चेहऱ्यावरचा आनंद, मला वाटतं तो अविस्मरणीय आहे माझ्यासाठी. आणि या प्रवासामध्ये माझे जे मित्र होते, आता माझा एक मित्र स्पेशली सांगावं असं वाटते की जो आता नांदेड पोलीसमध्ये कामावर आहे, धोनी नावाचा, आम्ही त्याचं निकनेम धोनीच आहे. तर तो घरी यायचा. घरी आल्यानंतर घरच्यांना असं वाटायचं की हा लागलाय, हा का नाही होते कुठं काही. पण तो एवढा कॉन्फिडंट होता की तो म्हणायचा की तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी गव्हाणवर लिहून देतो की हा 100% होणार. हा एक ज्या ठिकाणी एनर्जी लावतो त्या ठिकाणी हा निश्चितपणे सक्सेस होतो. आणि मला सांगावंसं वाटतं मित्र की माझा प्रवास कसा होता की मी क्रिकेटर म्हणून सुरुवात केलेली. क्रिकेट खेळायचं माझं स्वप्न होतं. पण तिथून मी MPSCच्या क्षेत्रामध्ये घुसलेलो. काही बॅकग्राऊंड नसताना माझं असं झालं होतं की माझा अभ्यासाचा संबंध 8 ते 10 वर्ष माझा बिलकुल संबंध नव्हता. त्याच्यानंतर सुरुवात केली मी, शून्यापासून सुरुवात केली. शून्यापासून सुरुवात केल्यानंतर ज्या काही गोष्टी होत्या, म्हणजे बारीक बारीक गोष्टी, कुठल्या पण क्षेत्रात गेल्यानंतर मला असं वाटते की तुम्ही संपूर्णपणे 100% जर तुम्ही स्वतःला जर झोकून दिलं, त्या जे कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, हे अभ्यास नाही, कुठल्या व्यवसायामध्ये असो, कुठल्या याच्यामध्ये असो, तरी पण तुम्ही काय माहिती का, तुम्ही 100% जर झोकून दिलं स्वतःला, 100% पूर्णपणे 100% एनर्जी जर लावली तर तुम्ही निश्चितपणे यशस्वी होणार. इंटरव्ह्यूमध्ये मला आहे ना, जेव्हा एक प्रश्न विचारलेला की तुझे पॉझिटिव्ह पॉईंट काय आहेत आणि निगेटिव्ह पॉईंट काय आहेत, तर मी त्यांना म्हटलं की माझा पॉझिटिव्ह पॉईंट हा आहे की मी कुठल्याही गोष्टीमध्ये लावतो, जेव्हा म्हणजे एनर्जी लावतो तेव्हा मी सर्वस्व झोकून देतो. आणि हेच काम केलेलं मी MPSCमध्ये. आणि याच्यामध्ये मी स्वतःला 100% झोकून दिलेलं. आणि झोकून देऊन ज्या क्षेत्राचा माझा काही संबंध नव्हता त्या क्षेत्रामध्ये यश मी संपादन केलं. मला वाटतं मित्रांनो की तुमच्या प्रवासामध्ये तुमच्या कुटुंबाची खूप मोठी भूमिका असते. माझ्या कुटुंबामध्ये माझी आई, वडील आणि भाऊ आणि बहीण यांचा माझ्यावर एवढा विश्वास होता ना, मला आता पण आठवते की जेव्हा माझ्या आईला कोणी विचारायचे की तुमचा मुलगा काय करतोय, तर आई म्हणायची की हां करतोय काहीतरी, चालू आहे त्याचं. ते म्हणायचे किती दिवस करणार तो, काय करणार, कधी होणार तो सेटल. तर तेव्हा आई म्हणायची की हा काही जरी नाही झाला नाही, याला आम्ही काहीतरी दुकान टाकून देऊ, किराणाचं दुकान टाकून देऊ. माझा निकाल लागण्याच्या 1 दिवस अगोदर सुद्धा आई म्हणत होती की त्याला आम्ही किराणाचं दुकान टाकून देणार आहोत.
आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा माझा निकाल लागला तेव्हा सगळे सरप्राईज झाले की तुम्ही तर म्हणत होतात की तुम्ही त्याला किराणाचं दुकान टाकून देणार नाही, आणि कधी अभ्यास करून कधी हा झालेला. वडील असे होते की वडिलांना, म्हणजे माझे वडिलांचा असं टीचर होते, त्यांनी रिटायर झाल्यानंतर त्यांना असं वाटायचं की माझे रिटायरवर माझी मुलं कुठेतरी सेट झालं पाहिजे. ते एवढे फर्स्ट्रेटमध्ये होते सुरुवातीला की त्यांना असं वाटायचं की बाबा तू काही नाही तर नाही, कमीत कमी कोतवाल तरी हो, पोलीस हो, पोलीस इन्स्पेक्टर सोड. पण आज पोलीस उपनिरीक्षकपदी माझी निवड झाल्यानंतर खरंच मला आनंद होतो की त्यांचा जो विश्वास होता, जो माझ्या भावाचा विश्वास होता, जो माझ्या मित्रांचा विश्वास होता, तो विश्वासाला मी सिद्ध केलं. त्यांचा विश्वास मी पूर्णपणे यशस्वी करून दाखवला. आता मी जेव्हा अभ्यास करायचो तर अभ्यास करताना मी कुठली लायब्ररी जॉईन केली नाही, किंवा मी कुठं असा क्लास पण ऑफलाईन क्लास केले नाही. मी जेव्हा होतो तेव्हा मी घरी बसूनच अभ्यास केला. पूर्वपरीक्षेचा अभ्यास पण मी घरी बसून केला, मुख्य परीक्षेचा अभ्यास मी घरी बसून केलेला. मला कुठले जरी क्लास जे आहेत ते क्लास पण मी ऑनलाईन घेतलेले आणि ऑनलाईन क्लास बघायचो. त्यामुळे मला असं वाटतं की ग्रामीण भागामधला कुठलाही विद्यार्थी जर असेल तर तो जर समजा मी करू शकतो तर कोणी करू शकतो. इफ आय कॅन देन एनीवन कॅन. जर समजा जो बॅकग्राऊंड नसलेला मुलगा, म्हणजे असं माझं असं होतं की माझ्या हातामध्ये जर समजा अशी कधीतरी पेन यायची ना तर मला असं वाटायचं हे काय आहे. तर त्याच्यातनं मी या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलं. तर मित्रांनो, तुम्ही पण तुमची एनर्जी लावून पूर्णपणे तुम्ही जिथे कुठे आहात, आजकाल तर असं झालेलं आहे की सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला सगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे, तुम्हाला ऑनलाईन कोर्स अवेलेबल आहेत, यूट्यूबवर सगळं नॉलेज आहे. तर या नॉलेजचा तुम्ही उपयोग करा. आता बऱ्याच जणांना प्रत्येक क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आता MPSCमध्ये आलेले विद्यार्थी यांचा प्लॅन B प्लॅन असतो. पण माझं कसं आहे की माझा प्लॅन A क्रिकेट होता आणि माझा प्लॅन B MPSC होता. पण प्लॅन B पण असताना मी 100% झुकून दिलेलं, 100% पूर्ण माझं दिलेलं. आणि मला वाटतं की तुम्ही जोपर्यंत तुमचं इफ यू वॉन्ट टू सक्सेस यू मस्ट बी नॅरो माइंडेड. म्हणजे तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जोपर्यंत तुमची सर्व शक्ती तुम्ही एकवट नाही तोपर्यंत तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश संपादन करता येणार नाही. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.